त्याने चांगला अभ्यास केला. या वाक्यातील कर्म ओळखायचंय. काय विचारलेलं आहे? कर्म ओळखायचं आहे. आता कर्म ओळखण्यासाठी पहिला क्रियापद कोण आहे ते माहिती पाहिजे. त्याने चांगला अभ्यास केला, क्रियापद तर मिळालं, पण आता मूळ धातू कोण आहे ते पण माहिती पाहिजे. मूळ धातू कोण आहे? केलामध्ये भूतकाळी जर क्रियापदाचं रूप असेल तर त्यामध्ये वर्तमान काळी काय करायचं? आपल्याला धातू घ्यायचा. कोण असेल तो? कर. मग याला नारा नारी नारे कोण? पहिला प्रश्न विचारा, कर्ता शोधा, स्टेप बाय स्टेप जा. पहिला कर्ता शोधा, त्यानंतर कर्माकडे जा. डायरेक्ट कर्म शोधण्याचा प्रयत्न केला तर गोची होऊ शकते. येतो का लक्षात? का म्हणतोय ते पुढे येईलच. तुम्हाला आणखीन बरेच पेपर घ्यायचे, त्यामध्ये असा प्रश्न येईल, त्यावेळी मग तिथं सांगेल, नका टेन्शन घेऊ. ओके. सो करणारा कोण आहे? नारा नारी नारे कोण? तर तू, त्याने. ओके. आणि करण्याची क्रिया कोणावर घडली? न्याची क्रिया कोणावर घडली? हा एक प्रश्न लक्षात ठेवा. न्याची क्रिया कोणावर घडली? तर त्याचं उत्तर येईल त्या प्रश्नाचं अभ्यास. ओके, अभ्यास. किंवा आणखीन एक प्रश्न आहे, केलेला कोण? केलेला काय? केलेला काय? लेला हा प्रत्यय पण लक्षात ठेवू शकता. सो केलेला काय? काय केलंय? तर अभ्यास केलाय. सो अभ्यास हे काय झालं? माझं या वाक्यातलं कर्म झालं. त्याने म्हणजेच तू हा काय झाला? माझ्या या वाक्यातला कर्ता झाला. केला हा कोण झाला? तर माझ्या या वाक्यातला क्रियापद झालं. ओके, हे काय झालं? माझं क्रियापद झालं. सो सॉर्ट आउट आहेत गोष्टी. आणखीन काही वेगळं पाहिजे का? काहीच नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य असं उत्तर असणार आहे. अभ्यास हे वाक्यातील काय असेल? कर्म असणार आहे.